नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समाधान. मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण गावाला गेलतो, मकर संक्रांत होती, सण साजरा केला आणि आत्ताच काल परवा मी नाशिकला आलेलो आहे. तर काल माझा अख्खा दिवस कामातच गेला. माझं थोडं काम होतं पेंडिंग, ते मी पूर्ण केलं आणि आजपासून आपण एक नवीन प्रकारे सुरुवात करणार आहे. म्हणजे एक नवीन टाइम टेबल मी बनवला आहे, त्याच्यानुसार मी चालणार आहे. आता तो टाइम टेबल काय आहे मी तो तुम्हाला पुढे सांगेल. सकाळचा टाईम आहे, पण आपली आजची सुरुवात वाचनाने करणार आहोत. म्हणजे हे बघा, माझ्याकडे आहे भगवद्गीता. म्हणजे मी वाचायचो पहिलं, पण आता मी परत एकदा सुरुवात करतोय. माझ्याकडे म्हणजे आहेत 3-4 चांगले पुस्तकं आहेत. तर आपण आजपासून सकाळची सुरुवात आपल्या वाचनाने करू. तर आता मी हे पुस्तक वाचून घेतो आणि तुम्हाला परत भेटतो. तर मित्रांनो, हे बघा, दिसतंय की नाही माहीत नाही मला. तर आपलं पुस्तक वाचून झालेलं आहे. आता आपण जरा बाकीचे कामं करून घेऊ. मी गावावरून आलतो, तर गावावरून मला परत हे बघा वांगे भरून दिलेले आहेत. तर आज आपण वांग्याचीच भाजी बनवू. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा, ही आपली इथं वांग्याची भाजी बनते. म्हणजे आपली आता वांग्याची भाजी सुद्धा बनते. म्हणजे आता आपला जेवणाचा कार्यक्रम सुद्धा होऊन जाईल. आपलं पुस्तक वाचून झालं, जेवण बनवून झालं आणि आपलं जेवण पण झालंय. आता आपण एडिटिंग करूया. म्हणजे हे बघा, हे मागं माझ्या PC आहे, लॅपटॉप चालू केलाय मी आणि आपण आता आपलं काम सुरू करूया. तर मित्रांनो, आता 3 वाजलेत आणि हे बघा, आपली एडिटिंग पण चालू आहे. पण थोडा थकलोय म्हणून थोडा फिरतो, मग परत एडिटिंगला बसतो. तर मित्रांनो, आता 5 वाजलेले आहेत आणि आपली एडिटिंग पण चालू आहे. हे बघा, ही आपली एडिटिंग पण चालू आहे. पण आता मी खूप थकलोय. आता थोडं बाहेर फिरून येतो, थोडा फ्रेश होतो, मग बाकीचे पुढचे कामं करू. तर मित्रांनो, मी आलेलो आहे जरा बाहेर फिरायला, पण नेमकी जायचं कुठे हे माहीत नव्हतं. म्हणून मी आपली गाडी घेतली आणि असाच रस्त्याने फिरत येत होतो, तर मला एक जागा दिसली इथं. तर आता थोडंसं फिरतो मी, थोडेसे पाय मोकळे करतो. तसा पण बराच थकलेलो आहे. मग कसं थोडं फिरलं का बरं वाटेल मला पण. सकाळपासून पण आपण भरपूर कामं करतोय. बघू, आजपासून एकतर वेगळा रुटीन काहीतरी ठेवलाय आपण. तर मी त्या रुटीननुसार एक गोष्ट करतोय. तर बघू कसं होईल पुढं, तुम्हाला सांगेलच मी. बराच टाइम झालेला आहे आपण फिरतोय, तर मला पण बरं वाटतंय. आता थोड्या वेळाने मी पण घरी जाईल. अजून एक गोष्ट आहे, ती पण करायची आहे. सूर्य पण दाखवतो तुम्हाला. हा बघा, सूर्य पण बुडायला आलेला आहे. तर चला मित्रांनो, निघू आपण. बराच टाइम झालेला आहे मला पण. चला आता आपली गाडी घेऊ आणि जाऊ घरी. आपण आता बाहेर फिरून आलो मस्तपैकी, बरं वाटलं. अजून एक गोष्ट ॲड करतोय. म्हणजे जसापासून कामात पोचलोय तसं शरीराकडे पण लक्ष दिलं नाही मी. तर आपण आजपासून थोडी व्यायामसुद्धा चालू करतोय. तर व्यायामसुद्धा दाखवेल मी. तर मित्रांनो, हे बघा, आजपासून व्यायाम पण चालू करतोय. कामाच्या नादामध्ये मला व्यायामसुद्धा करायला जे वेळच नव्हता. तर हे बघा, हे आपलं शरीर आहे. हे बघा, हे साईडनी, हे मागून, हे पुढून
तर आपण आजपासून दररोज व्यायाम करू आणि बॉडी बनवू. तर मित्रांनो, आपली व्यायाम झालेली आहे. माझी आज पहिला दिवस होता म्हणून जास्त नाही व्यायाम केली, नॉर्मल केली, जेवढी जमली तेवढी. तर प्रयत्न करेल की दररोज अशी व्यायाम चालू ठेवल. आता थोडा आराम करतो आणि परत थोडं काम बाकी आहे माझं, ते पूर्ण करतो. तर मित्रांनो, आपली आता व्यायाम झालेली आहे. आता आपण परत आपल्या कामाला लागू. म्हणजे बघा, आपला लॅपटॉप आहे, परत आपली राहिलेली थोडी एडिटिंग करून घेऊ, काम करून घेऊ आपलं जे काय उरलंय ते. तर मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजलेत. आपलं जेवण पण झालेलं आहे आणि आपण जे काही काम करत होतो ते पण झालेलं आहे. तर आपण आज सकाळी लवकर उठलो, वाचन केलं, त्यानंतर काम केलं 5 वाजेपर्यंत, परत बाहेर गेलो, फिरून आलो आणि थोडी व्यायाम केली. व्यायामानंतर आपण परत काम केलं आणि आता जेवण करून झोपूया आपण. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.